लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव शांतपणे उभारलेला आहे. राघवच्या मनामध्ये प्लॅन सुरू आहे. कशाप्रकारे आपल्याला मधूला फसवता येईल. आता आपण सिंधूच्या रूममधून पटकन बाहेर आलो म्हणून बरं झालं, अन्यथा तिने आपल्याला पाहिलं असतं. पण ती आपल्या पाठीमागं का येत नाहीये? ती आपल्या पाठीमागं जर आली, तर आपल्याला तिला व्यवस्थितपणे फसवता येईल असा राघवचा डाव आहे. तो मधूची वाटच पाहत बसलेला आहे. पण मधू अजून देखील आलेली नाहीये. पण आता तो क्षण येतो. मधू आता त्याच्या पाठीमागे येते. मधूला वाईट वाटत असतं, की आपण राघववर संशय घेतलेला आहे. मधूला खूपच गिल्टी फील होत असतं. मधू विचार करत असते, की आता राघवला नक्की काय वाटलं असेल. तो तर आपल्यावर एवढं जीवापाड प्रेम करतोय, पण आपण मात्र त्याच्यावर संशय घेतोय. राघव चिडलेला असतो. मधू त्याच्या पाठीमागून येते आणि त्याला सॉरी म्हणते. राघव मात्र तिच्याकडे पाहत देखील नाही. राघवला ती म्हणते, की तुझं रुसण्याचं कारण मला माहीत आहे. पण मला असं वाटलं, की खरंच तू माझ्यावर प्रेम करतोयस की नाही काय माहिती. तू माझ्याशी डबल गेम करतोय असं मला वाटलं आणि त्यामुळं मी तुझ्यावर संशय घेतला, पण मी चुकीचे होते. तुझ्या प्रेमाला खोटं म्हणणं हे चुकीचं आहे. असं ती बोलत असते, तेव्हा राघव मात्र तिच्याकडे पाहत देखील नाही आणि तिथून निघून जातो. मधूच्या लक्षात येतं, की राघव खूपच रागावलाय. आपण त्याच्यावर संशय घ्यायला नाही पाहिजे होता. पण आता त्याला कसं मनवायचं हा मोठा प्रश्न तिच्यापुढं पडलेला आहे. कारण एकतर राघव तिच्यावर आत्तापर्यंत कधीच प्रेम करत नव्हता. आता करतोय तर आपण त्याच्यावर संशय घेतलाय या गोष्टीचं मधूला वाईट वाटतंय. काही जरी केलं तरी राघवला आपण आपल्या बाजूला झुकवायचं, राघवला आपल्या प्रेमात पाडायचं असा विचार करून मधू आता तेथून निघून जाते. मधूच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे आणि तो प्लॅन पूर्ण करण्यासाठीच ती आता राघवच्या समोरून तिच्या रूमकडे निघून गेलेली असते. पण तिच्या डोक्यात काय प्लॅन आहे हे कोणालाच माहीत नसतं. राघव आणि सिंधू दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात. घरातील सर्व सदस्य झोपलेले असतात. रात्रीची वेळ असते. राघव शांतपणे त्याचं काम करत बसलेला असतो. सिंधूला खरं तर राघवच्या जवळ जाऊन बोलायचं असतं, पण तिला भीती वाटत असते. अचानक जर का आपण राघवच्या जवळ गेल्यानंतर मधू आली, तर तिला कळणार की आमच्या दोघांचं अगदी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. पण राघव मात्र सिंधूकडे बघत नसतो. सिंधूला राघवशी बोलायचं असतं. पण राघव त्याचं काम अगदी मग्न होऊन करत असतो आणि सिंधू त्याच्याकडे एकटक पाहत असते आणि त्याला खुणवत असते. पण कामात मग्न असणाऱ्या राघवचं सिंधूकडे देखील लक्ष नसतं. सिंधू आता त्याला एक मेसेज करते. तिला वाटतं की मेसेज वाजल्यानंतर तरी राघव मोबाईल बघेल आणि आपला मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचेल. सिंधूने त्याला एक मेसेज केलेला आहे. पण राघव अजूनही त्याचं कामच करत बसलेला आहे. आता या राघवला कसं आपल्याकडे बघायला लावावं हा मोठा प्रश्न सिंधूला पडलाय. कारण त्याच्या जवळ तर आपण जाऊ शकत नाहीये. त्याच्याजवळ गेलं तर मधूला शंका येणार या विचाराने सिंधू तिची जागा सोडत नाहीये. पण तिला राघवला मेसेज मात्र द्यायचा आहे. आता काय करावं असा प्रश्न तिला पडलाय. आणि तेवढ्यात तिला एक युक्ती सुचते. ती जिथं बसलेली असते तिथेच एक पेपर असतो. वर्तमानपत्राचा एक गोळा तिने तयार केलेला आहे. राघव अजूनसुद्धा शांतपणे त्याचं काम करत बसलाय. सिंधू तिकडं काय करते याकडं त्याचं जरासुद्धा लक्ष नाहीये. सिंधूने मात्र जवळ असलेल्या वर्तमानपत्राचा एक कागदाचा मोठा बोळा बनवला आहे आणि तो मारून राघवचं लक्ष आपल्याकडं वेधून घेण्याचा तिचा प्लॅन असतो. सिंधूने कागद कापून बोळा बनवला तरी राघवचं मात्र तिच्याकडे लक्ष नाही. आता तिने तो बोळा हातात घेऊन राघवकडे पाहत असते आणि बरोबर तिने राघववर निशाणा साधलेला आहे. सिंधूने अगदी परफेक्टपणे तो बोळा राघवला मारलेला असतो आणि आता राघवचं लक्ष सिंधूकडे जातं. त्याला कळतं की सिंधू आपल्याबरोबर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. तो बोळा हातात घेतो आणि काय झालं असं विचारतो. तेव्हा ती त्याला शांत बस असं म्हणते आणि न बोलता फक्त इशारे करून बोल असा इशारा तिने केलेला आहे. तेव्हा राघवला कळतं की अचानक मधू आली तर तिला संशय येईल म्हणून सिंधू हे सगळं काही करत आहे. तेव्हा आता सिंधूने राघवला सांगितलंय की मी तुला मोबाईलवर मेसेज केलेला आहे, तो मेसेज जरा काढ आणि वाच. तेव्हा राघवच्या लक्षात येतं की सिंधू नक्की काय म्हणत आहे आणि तिला काय अपेक्षित आहे. राघव ठीक आहे म्हणतो. राघवने आता त्याचा लॅपटॉप खाली ठेवलेला असतो
आणि त्याचा मोबाईल उचललेला असतो आणि तो पाहतो त्यामध्ये सिंधूने मेसेज केलेला असतो, की मधू काय करते ते बघितलं पाहिजे. तिच्या डोक्यात काय प्लॅन आहे ते कळलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता तू तिच्या रूममध्ये जाऊन सगळं काही बघून ये. राघव मात्र म्हणतो, की "तू त्याची काहीच काळजी करू नको." राघवने आता सिंधूला मेसेज केलेला आहे, "मी IPS रत्नपारखी आहे." आणि राघव रत्नपारखीला तू सांगू नको, की कशाप्रकारे मधूला फसवायचं. मधूला कसं फसवायचं ते मला चांगलं माहीत आहे. त्यामुळं तू काहीच काळजी करू नको. तू निश्चिंत रहा. मधू 100% इकडे येणार आणि मला तिकडे बोलवून नेणार हे मला माहीत आहे. कारण मी नाटकच तसं केलेलं आहे. राघवचा कॉन्फिडन्स बघून मधूला खरं तर आश्चर्य वाटतं आणि राघव त्याच्या डोळ्यातून सिंधूला खात्री देत असतो, की जे काय होणार आहे ते आपण ठरवलेल्या प्लॅनप्रमाणेच होणार आहे. सिंधू मेसेज वाचते आणि म्हणते, "ठीक आहे. तुला जर असं वाटत असेल तर तसंच हो." सिंधूला देखील वाटते, की राघवनं ठरवलेलं आहे तसं होऊ शकतं कारण खरोखरच मधू आता राघवच्या प्रेमात पुरती वेडी झालेली आहे. राघव पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करतो आणि आता काम करत असताना त्याला देखील वाटतं, की मधू नक्की काय करते हे मात्र बघितलं पाहिजे. कारण राघवला समजलंय, की मधू खूप वेळ झालं तिच्या रूममधून बाहेर पडलेली नाहीये. मधूच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे तर कळलंच पाहिजे असा विचार आता राघवच्याही डोक्यात आलेला असतो. आणि सिंधूने पण त्याला तेच सुचवलेलं असतं, की लवकरात लवकर तिच्या रूममध्ये जाऊन बघा ती काय करते ते. कारण मधूचा अंदाज काढणं आपल्याला अवघड जातं. त्यामुळं तिच्या प्रत्येक चालीकडं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. राघवला देखील आता सिंधूचं म्हणणं पटलेलं असतंय. त्यामुळं त्याने पण ठरवलंय, की मधूच्या रूममध्ये जाऊन नक्की ही मधू काय करते ते पाहिलंच पाहिजे आणि राघव त्याचं सगळं काम सोडून आता मधूच्या रूमच्या दिशेने जातो. मधूची रूम उघडी असते. राघवला लक्षात येतं, की मधूचं नक्कीच काहीतरी चाललेलं आहे. तो क्रॉस करून पलीकडे जातच असतो. तेवढ्यात मधू तेथे दारातच उभी असते आणि तिने राघवचा हात धरलेला आहे. राघवच्या लक्षात येतं, की मधूचा काहीतरी प्लॅन चालू आहे. राघव मधूकडं एकटक पाहतच राहतो. राघव मधूच्या रूमकडे जाऊन थांबलेला आहे, ही गोष्ट सिंधूने ऑब्झर्व्ह केलेली आहे. नक्की कशामुळे राघव थांबला असेल, असा प्रश्न सिंधूला पडलेला आहे. पण आपल्या रूमसमोर राघव आलाय या गोष्टीचा आनंद मात्र मधूला झालेला आहे. मधूने छान अशी साडी परिधान केलेली आहे. छान अशी साडी नेसून आणि सुंदर असा मेकअप करून मधू राघवकडं स्मितहास्य करून पाहत आहे. पण मधू नक्की आतमध्ये काय करते हे सिंधूला मात्र दिसत नाहीये कारण तिचं सर्व लक्ष फक्त राघवकडे आहे कारण राघवच तिथं दारामध्ये उभा आहे. आता राघव आतमध्ये निघून जातो. राघव जसा आतमध्ये निघून जातो तसं सिंधूला समजतं, की मधूचा काहीतरी प्लॅन तयार झालेला आहे आणि आपल्याला आता तिथं जाणं गरजेचं आहे. कारण राघव आतमध्ये गेलाय म्हणजे नक्की तेथे काय चाललेलं आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे असा विचार सिंधूच्या मनामध्ये येतो. तर मधूने राघवला तिच्या रूममध्ये घेऊन गेलेले आहे. मधूची रूम व्यवस्थित सजवलेली आहे. मधू स्मितहास्य करत राघवकडं पाहत आहे. मधूच्या डोक्यामध्ये भयानक विचार सुरू आहेत. तर इकडे सिंधूला मात्र मोठा प्रश्न पडलाय. आपण तिथं गेल्यानंतर अचानक दुसरं काहीतरी घडणार नाही ना? आपण तिथं गेल्यानंतर मधूचा प्लॅन जो आहे तो सक्सेस होईल आणि आपल्या डोक्यामध्ये जो प्लॅन आहे तो पण सक्सेस होईल का? असा विचार ती करत असते. तर मधू आता राघवला तिच्या रूममध्ये घेऊन आलेले आहे आणि राघवने सर्व रूम पाहिलेले आहे. मधूचा नक्की काय प्लॅन आहे, हे आता राघवला जवळपास समजलेलं आहे. मधूच्या डोक्यात चाललेले विचार राघवच्या डोक्यात स्पष्टपणे उमटत आहेत आणि मधू देखील आता राघवच्या समोर उभी आहे. राघवच्या लक्षात आलंय मधूच्या डोक्यात काय चाललंय आणि मधूला नक्की काय अपेक्षित आहे. मधूने दरवाजा बंद केलेला आहे. राघव मधूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत आहे आणि आता मधू देखील राघवकडे पाहत असते. मधूची नशिली अदा राघवच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. मधूने म्युझिक सिस्टीम ऑन केलेली आहे आणि ते आता राघवच्या कडेने नृत्य करत आहे. राघवला ती रिझवत आहे आणि आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न करत आहे. राघव मात्र शांतपणे उभा आहे. तो तिच्या कोणत्याच गोष्टीला रिस्पॉन्स करत नाही. पण मधू मात्र त्याच्या प्रेमात पूर्ण घायाळ झालेली आहे आणि ती त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते.
त्याचा हात आपल्या गालावरून फिरवत आहे. मधू राघवच्या प्रेमात पुरती विरघळून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. राघव मात्र तटस्थ आहे. राघव बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दारात सिंधू उभा असते आणि ती त्याला म्हणते, "आता बाहेर येऊ नको." आणि ती त्याला आतमध्ये पाठवून देते. कारण आत्ता ही वेळ आहे, ती खूप महत्त्वाची वेळ आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा मधू तुझ्या जाळ्यात फसू शकते, असं सिंधूने त्याला समजावून सांगितले. तेव्हा राघव देखील आतमध्ये जातो आणि आता तो देखील मधूच्या भोवती डान्स करू लागतो. माघारी आलेला राघव पाहून तिला समजतं, की राघवच्या मनातून आपल्याविषयी सगळा राग निघून गेलेला आहे आणि आता राघव देखील आपल्यावर प्रेम करत आहे. राघव देखील आपल्याबरोबर प्रेमात चूर झालेला आहे, असं आता मधूला वाटत आहे आणि मधू त्याचा हातात हात घेऊन डान्स करत आहे. सिंधू हे सर्व काही चित्र पाहत आहे. दिसणारं चित्र तिच्यासाठी थोडंसं वाईट असलं तरी देखील मधू मात्र आपल्या जाळ्यात फसत चाललेल्या या गोष्टीचा आनंद सिंधूला मात्र होत आहे. राघव आणि मधू दोघेही आता डान्स करत असतात आणि मधूने फुलांचा एक गुच्छ राघवसाठी आणलेला आहे आणि तो गुच्छ ती आता राघवला देणार असते आणि प्रपोज करण्याच्या पोजमध्ये म्हणजेच गुडघ्यावर बसून तो फुलांचा गुच्छ मधूने राघवला दिलेला आहे. राघव आणि सिंधू याच गोष्टीची कित्येक दिवस झालं वाट बघत होते. तो क्षण आता आलेला आहे आणि गुडघ्यावर बसून मधूने राघवला प्रपोज केलंय. "आय लव्ह यू राघव" असं ती त्याला म्हणलेली आहे आणि स्वतःचा हात तिने त्याच्या समोर केलेला आहे. पण राघवच्या चेहऱ्यावर मात्र कसलेच भाव नाहीयेत. राघव तिच्याकडे निर्विकार चेहऱ्याने पाहत आहे आणि ही गोष्ट सिंधूने पाहिलेली आहे. "राघव असं करू नका. निर्विकार चेहरा करून तिच्याकडे पाहू नका. तुमच्या चेहऱ्यावर प्रेम येऊ द्या, अन्यथा तिला समजणार आहे की तुम्ही नाटक करताय." पण मधू मात्र हात पुढे करून शांतपणे बसते आणि राघवचा हात जेव्हा तिच्याकडे येत नाही, तेव्हा ती उदास होते. राघव तिच्याकडे पाहतच राहतो, तेव्हा त्याच्याही मनात हीच गोष्ट येते, की आपल्याला आता प्रेमाचं नाटक करणं गरजेचं आहे, अन्यथा हिला आपल्यावर संशय येईल, असा विचार करणारा राघव मधूकडे पाहतो. मधू मात्र अजूनही शांतपणे त्याच्याकडे पाहत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. राघव हळूच सिंधूकडे पाहतो आणि सिंधू त्याला खून करते, की आत्ताची वेळ ही आय लव्ह यू म्हणण्याची आहे. मधू मात्र त्याचा हात हातात घेते. राघवचा हातात हात घेतल्यानंतर मधू आनंदित झालेले आहे. कारण राघवने स्वतः तो हात तिच्या हातात दिलेला आहे आणि तिला समजलंय, की आपण जेवढं प्रेम त्याच्यावर करतोय, तेवढंच प्रेम तोही आपल्यावर करत आहे. राघवने तिचा हातात हात घेऊन तिला गुडघ्यावरून उभा केलेला आहे आणि राघव तिला म्हणतो, की "तुझी जागा तिथं नाहीये. तुझी जागा तर वर आहे." राघवचं ते वाक्य ऐकून मधू मात्र भलतीच खुश झालेली आहे. कारण राघवने आपल्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे, या गोष्टीची जाणीव मधूला झालेली असते. मधूसुद्धा आता त्याचा हात हातात घेते आणि राघवला स्वतःजवळची फुलं देऊन मधू आता उभी राहते आणि राघव तिला म्हणतो, "आय लव्ह यू मधू." मधू ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण तिच्या आयुष्यात आलेला आहे. याच क्षणासाठी तर आजपर्यंत मधूने मोठमोठे कट कारस्थान केलेले असतात. काही जरी झालं तरी राघव फक्त माझा आहे आणि तो मलाच मिळाला पाहिजे, या गोष्टीमुळेच मधूने आजपर्यंत सर्व काही वाईट गोष्टी केलेल्या असतात आणि तो क्षण, ज्या क्षणाची मधू आतुरतेने वाट पाहत असते, तो क्षण आलेला आहे. राघव मधूला आय लव्ह यू म्हणलेला आहे आणि तुझी जागा ही माझ्या हृदयात आहे, असं देखील त्याने तिला सांगितलेलं आहे. मधू राघवच्या प्रेमानं पुरती वेडी झालेली आहे. तिला कळलंय की राघव आपल्यावर जीवापाड प्रेम करतोय आणि त्यामुळं ती आता राघवला कुठे ठेवू आणि कुठे नको अशा नजरेनं पाहत आहे. राघव आपल्यावर एवढं प्रेम करतोय या गोष्टीनं वेडी झालेली मधू राघवला म्हणते, की "आता तू फक्त माझा आणि फक्त माझाच आहे." राघव आणि मधूचं ते चाललेलं बोलणं पाहून सिंधूला आनंद होतोय, कारण तिच्या जाळ्यामध्ये मधू पूर्णपणे फसत चाललेले आहे. राघव मधूला म्हणतो, की "आज तो क्षण आला. कित्येक दिवस झालं मला हेच बोलायचं होतं. माझं लग्न सिंधूबरोबर झालं आणि तुझं लग्न रायाबरोबर झालं आणि त्यामुळं परत मी तुला हे काहीच बोलू शकलो नाही. पण आता आपल्या आयुष्यात चांगले क्षण आलेले आहेत. कारण आपलं वेगळं नातं आज आपल्याला मिळालेलं आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आलेला आहे. जरी माझं लग्न
त्या कृष्णाबरोबर झालेलं असलं, तरी देखील मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. त्या कृष्णाचं आणि माझं काहीच नाहीये, असं देखील राघवने मधूला सांगितलेलं आहे. आणि कृष्णाचं आपल्याबरोबर काहीच नातं नाहीये, असं सांगितल्यामुळं मधू मात्र खूपच आनंदी होते आणि राघवला मिठी मारते. राघव आता फक्त आपला आहे हे तिला समजलंय. कारण राघवने कृष्णाबरोबरचे देखील सर्व नाते तोडून टाकलेले आहेत. इकडे सिंधू मात्र खुश झाली आहे. कारण तिचं जे अपेक्षित आहे तेच घडलेलं आहे. आता राघव मधूला बेडवर बसवतो आणि तिला समजावून सांगतो, "हे बघ, आत्ता सध्या आपलं नातं कोणालाच कळलं नाही पाहिजे असं मला वाटतं." तेव्हा मधू म्हणते, "आता हे काय आहे? कळलं तर कळू दे ना. सर्वांना कळलं तर मोठा काय फरक पडतोय?" राघव सांगतो, "नको, आत्ताच हे कोणाला कळू द्यायचं नाही. कारण हे जर का त्या कृष्णाला कळलं तर ती कृष्णा सगळं घर डोक्यावर घेईल आणि माझ्याच पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात कंप्लेंट करेल. कारण मी आता तिच्याबरोबर ऑफिशियली लग्न केलेलं आहे. मी तिचा ऑफिशियल नवरा आहे. त्यामुळं आत्ताच हे आपण कोणालाही कळू द्यायचं नाही." मधू म्हणते, "पण असं कसं चालेल राघव?" राघव म्हणतो, "तुला माझी ही कंडिशन मान्यच करावी लागेल. आता मी तुझ्यावर प्रेम करतोय हे मी तुला सांगितलंय ना, तर तू माझ्यासाठी एवढं करू शकत नाहीस का?" असं तो मधूला गोड बोलत आहे. आणि मधूला राघवचं ऐकल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि राघव म्हणतो, "आता मला इथून गेलंही पाहिजे. कारण जास्त वेळ तुझ्या रूममध्ये जर का मी थांबलो, तर बाकीच्यांना काय वाटेल, काय सांगता येत नाही. त्यामुळं मी आता जातो." मधू म्हणते, "थोडा वेळ थांब. कारण मला या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. याच क्षणाची मी कित्येक वर्ष झालं वाट पाहिली आहे." राघव मात्र न ऐकता बाहेर निघतो आणि म्हणतो, "आत्ताच आपण या विषयावर काही बोलायला नको." सिंधू मात्र बाहेरच उभा असते. राघवने अगदी छान नाटक केलेलं आहे, असं ती त्याला खुणवून सांगत असते. "अगदी मला जसं वाटत होतं ना, तसंच तू नाटक केलेलं आहे." राघव बाहेर जातो आणि त्याच्या पाठोपाठ मधू देखील येत आहे. पण राघव आणि सिंधूला ते माहीत नाहीये. मधू त्याच्याच पाठीमागे येते आणि दरवाजा उघडते. राघव मात्र दरवाजातच उभा असतो आणि सिंधू देखील तेथेच उभा असते. आता कसल्याही परिस्थितीत मधूला बाहेर येऊ द्यायचं नसतं, तेव्हा राघव दारातच उभा राहतो आणि असं दाखवतो, की "मी बाहेर गेलेलोच नव्हतो. मी देखील तुझीच दारात वाट पाहत होतो." राघव दारात आपली वाट पाहतोय या गोष्टीने मधूला मात्र पुरता आनंद झालेला आहे. राघव खरंच आपल्यावर किती जीवापाड प्रेम करतोय, असंच पुन्हा एकदा तिला वाटलेलं असतं. पण खरं तर राघव सिंधू पलीकडे आहे म्हणून तेथे उभा असतो, ही गोष्ट मात्र मधूच्या लक्षात येत नाही. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, मधू सिंधूला सांगत आहे, की आता राघव तुझ्या जाळ्यातून सुटून गेलेला आहे. आता तू त्याचं काहीच करू शकत नाही. या मधूचे प्लॅन खूप जबरदस्त असतात, असं मधू तिला सांगत आहे. तुझ्या जिवंतपणी मी त्याला तुझं श्राद्ध घालायला लावलं यावरून विचार कर ही मधू काय आहे ते. त्यामुळं तू माझ्या नादी लागू नको. आणि आता राघवला पुरती खात्री पटलेली आहे, की मी त्याच्यावर किती प्रेम करते ते आणि तो कृष्ण आहे त्याचं. तेव्हा सिंधू तिला समजावून सांगते, "जे खोटं असतं ते खोटंच असतं लक्षात ठेव." एके दिवशी तरी राघवला समजेलच, की मी कृष्ण नाहीये, मी सिंधू आहे. आणि तेव्हा राघवसुद्धा माझ्या बाजूनं असेल आणि आत्ता तर देवसुद्धा माझ्या बाजूनं आहे. त्यामुळं तू स्वतःची काळजी कर. तुझे प्लॅन किती सक्सेस होत आहेत ते तुला माहिती. पण देव माझ्या बाजूनं आहे. एके दिवशी राघवला सर्व काही समजेल आणि राघव तुला सोडून माझ्या बाजूने येईल या गोष्टीवर खात्री आहे. आणि तुझा जो कॉन्फिडन्स आहे ना, त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात किंवा त्यालाच मूर्खपणा म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेव, असा दम देखील सिंधूने तिला दिलेला आहे. आनंदात असणाऱ्या मधूला सिंधूने चांगलीच धमकी दिलेली आहे. तुझा आनंद किती दिवस टिकतोय तेच मला बघायचं आहे असं म्हणून मधूच्या आनंदावर तिनं अगदी विरजण घातलेलं आहे. मधू शांतपणे सिंधूकडे पाहत राहते. सिंधूची धमकी तिने ऐकून घेतली आहे आणि सिंधू देखील तिला सांगते की मी तुला फक्त धमकी देत नाहीये. आता मी काय करणार आहे ना ते तुला सुद्धा कळणार नाही कारण माझं पाऊल आता तुझ्या पुढं आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.